This is Yadu Jyoti and today I'll be explaining you the one of the most important topic in pharmacy, that's the protein binding. So let's start. What is protein binding? It's the phenomena of complex formation of protein with the drug is called the protein binding. प्रोटीन बाइंडिंग म्हणजे नेमकं काय? कुठलाही ड्रग ज्यावेळेस आपण आपल्या बॉडीमध्ये ॲडमिनिस्ट्रेट करतो कुठल्याही रूटनी, तर तो ॲब्झॉर्ब झाल्यानंतर तो डिस्ट्रीब्यूट होतो. डिस्ट्रीब्यूट कुठे होतो? सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये, म्हणजेच ब्लडमध्ये. तर ब्लडमध्ये तो ड्रग एंटर झाल्यानंतर तो प्रोटीनसोबत बाइंड होऊन कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. यालाच प्रोटीन बाइंडिंग म्हणतात. The drug protein binding involves weak chemical bonds such as hydrogen bond, ionic bond, hydrophobic bond and van der Waals forces of attraction. तर आता कुठलाही सबस्टन्स जर एखाद्या दुसऱ्या सबस्टन्सला जाऊन बाइंड होतोय तर ते का होते? कारण की त्या दोघांमध्ये कुठलं तरी इंटरॅक्शन झाले, कुठलं तरी बॉन्ड फॉर्म झाले. ठीक आहे. तर प्रोटीन ड्रग बाइंडिंगमध्ये पण हाच फेनोमेना इन्व्हॉल्व आहे की ड्रग प्रोटीनला बाइंड होतो का? कारण की त्यांच्यामध्ये कुठले तरी फोर्सेस इन्व्हॉल्व आहेत. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन बॉन्ड, आयोनिक बॉन्ड, हायड्रोफोबिक बॉन्ड. ओके. तर एक गोष्ट तुम्ही कन्सिडर करा की हे जे काही फोर्सेस मी आता मेन्शन केले ते वीक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आहेत. असं का? ते कोव्हॅलंट का नाही? कोव्हॅलंट हा सर्वात स्ट्रॉंग बाइंडिंग फोर्स आहे. बट कोव्हॅलंट बॉन्डिंग का होत नाही? कारण की हे वीक बॉन्डिंग होते. वीक बॉन्डिंग झालं तर ते तेवढा इझिली सेपरेट होणार आहे. आणि जर कोव्हॅलंटली जर ड्रग प्रोटीनला बाइंड झाला तर तो इझिली सेपरेट होईल का? नाही. आणि जर तो सेपरेटच झाला नाही तर तो बॉडीमधून एक्सक्रीट होणार नाही, त्याचं मेटाबॉलिझम होणार नाही आणि तो बॉडीमध्ये राहून टिश्यू टॉक्सिसिटी कॉज करेल. यासाठी प्रोटीन आणि ड्रग्सचं जे सेपरेशन होणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. म्हणून याच्यामध्ये बाइंडिंगमध्ये जे आहेत ते वीक फोर्सेस इन्व्हॉल्व आहेत. प्रोटीन बाइंडिंगचा बॉडीसाठी ॲडव्हान्टेज पण आहे आणि डिसॲडव्हान्टेज पण आहे. तर याचा सर्वात मेन ॲडव्हान्टेज बॉडीसाठी हा आहे की प्रोटीन बाइंडिंग म्हणजे ड्रग्सचं प्रोटीनसोबत कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यानंतर त्या ड्रग्सचा T12 बॉडीमध्ये इन्क्रीज होतो. T12 इन्क्रीज झाला म्हणजेच ड्युरेशन ऑफ ॲक्शन इन्क्रीज झालं. तर T12 म्हणजे काय? टाइम टेकन बाय द ड्रग टू रिच हाफ ऑफ इट्स कॉन्सन्ट्रेशन. ओके. मीन्स इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जे होतं ड्रगचं, जे आपण ॲडमिनिस्ट्रेट केलं, तर त्याच्या हाफ कॉन्सन्ट्रेशन रीच होण्यासाठी बॉडीमध्ये त्या ड्रगला किती वेळ लागला, यालाच T12 म्हणतात. सो नेक्स्ट, आता ॲडव्हान्टेज पण आहे बट डिसॲडव्हान्टेज पण आहे. डिसॲडव्हान्टेज त्या ड्रग्स प्रोटीन ड्रग बाइंडिंगचा हा आहे सर्वात मोठा, सर्वात हार्मफुल डिसॲडव्हान्टेज की प्रोटीन ड्रग कॉम्प्लेक्स जर बॉडीमध्ये फॉर्म झाला तर तो एक्सक्रीट पण होत नाही आणि मेटाबोलाइज पण होत नाही. मीन्स जोपर्यंत ते कॉम्प्लेक्स सेपरेट होत नाही तोपर्यंत ते दोघं एक्सक्रीट होणार नाही. जर हे कॉम्प्लेक्स सेपरेट झालं तर ड्रग सेपरेटली एक्सक्रीट होतो आणि प्रोटीनचं एक तर मेटाबोलाइज वगैरे काहीतरी होऊन जातं. बट प्रोटीन आणि ड्रगचं कॉम्प्लेक्स जर सेपरेटच झालं नाही तर ते बॉडीमध्ये तसंच राहील आणि टिश्यू टॉक्सिसिटी होईल. हा बॉडीसाठी सर्वात हार्मफुल इफेक्ट आहे प्रोटीन ड्रग बाइंडिंगचा. नेक्स्ट, नंबर ऑफ प्रोटीन्स आर इन्व्हॉल्व इन प्रोटीन बाइंडिंग. फॉर एक्झाम्पल अल्ब्युमिन, ग्लायकोप्रोटीन, लिपोप्रोटीन, ग्लोब्युलिन, hemoglobin, etc. From which albumin is more important because its amount in body is higher than other proteins and it's having ability to bind both acidic as well as basic property of drug, where other proteins show higher affinity to basic drug. तर याचं मिनिंग काय? आपल्या बॉडीमध्ये खूप सारे प्रोटीन्स अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, हिमोग्लोबिन, आपल्याला ते माहिती आहेत. बट ह्या सर्व प्रोटीनपैकी ड्रग स्पेसिफिकली मीन्स मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये काय होतं, ड्रग अल्ब्युमिनला बाइंड होतो. का? कारण पहिली गोष्ट अल्ब्युमिनची लेवल ब्लडमध्ये सर्वात जास्त आहे, म्हणजे हा प्रोटीन बॉडीमध्ये अबंडंटली प्रेझेंट आहे. दुसरी गोष्ट, हा जो प्रोटीन आहे अल्ब्युमिन तो ॲसिडिक ड्रगसोबत पण बाइंड होतो आणि बेसिक ड्रगसोबत बाइंड होतो. तो दोन्ही टाईपच्या ड्रगसोबत बाइंड होतो आणि प्रोटीन्सला जास्त अफिनिटी आहे. मीन्स ह्या प्रोटीनला जास्त अफिनिटी आहे दुसऱ्या ड्रगसोबत बाइंड होण्यासाठी. तर हा अल्ब्युमिन ह्या प्रोटीनचा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज आहे. म्हणून मोस्ट ऑफ दी ड्रग्स ज्यावेळेस बॉडीमध्ये एंटर होतात, ॲडमिनिस्ट्रेट आपण करतो, त्यावेळेस ते मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये अल्ब्युमिनलाच बाइंड होतात. नेक्स्ट, बाइंडिंग ऑफ दी ड्रग.
alter the properties of drug molecule, such as first, it facilitate the distribution of drug in the body. Second, it can inactivate the drug molecule by binding to large amount of protein. Third, it decreases the excretion of drug. Fourth, it increases the half-life of the drug. आता याचा अर्थ काय? फर्स्ट, इट फॅसिलिटेट द डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोटीन इन दी बॉडी. म्हणजे ज्यावेळेस ड्रग प्रोटीनला बाइंड होतो त्यावेळेस काय होतं की ड्रग जो आहे तो पूर्ण आता प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये थ्रूआउट दी बॉडी प्रेझेंट आहेत. मग जर ड्रग प्रोटीनला बाइंड झाला तर तो बॉडीच्या प्रत्येक पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे इझिली आणि रॅपिडली. ओके, कारण की प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये जास्त आहे ॲज कम्पेअर टू ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन. तर त्यामुळे ड्रगचं डिस्ट्रीब्युशन इन्क्रीज होतं. डिस्ट्रीब्युशन इन्क्रीज झालं की मग त्याचा इफेक्ट पण आपल्याला खूप जास्त म्हणजे जिथे हवा आहे तिथे आपल्याला मिळू शकतो इझिली. Now second, it can inactivate the drug molecule by binding to large amount of protein. आता हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे आणि फार्मसीमध्ये प्रोटीन ड्रग बाइंडिंगचं सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट हीच आहे की ड्रग ज्यावेळेस प्रोटीनला बाइंड होतो त्यावेळेस तो ड्रग इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. का? आता याचं पाठीमागचं लॉजिक काय? कुठलाही ड्रगला जर ऍक्शन द्यायची आहे असेल तर तो ड्रग फ्री फॉर्म मध्ये अवेलेबल असायला पाहिजे. ड्रग जर फ्री फॉर्म मध्ये अवेलेबल असेल तरच त्याची ऍक्शन दाखवू शकतो. आता तुम्ही म्हणाल की मग प्रोटीनला ड्रग म्हणजे जर फ्री फॉर्म ड्रगला जर फ्री फॉर्म मध्येच ऍक्टिव्हिटी दाखवायची तर तो प्रोटीन सोबत का बाइंड होतो? आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीन्स आहेत ते थ्रूआउट दी बॉडी प्रेझेंट आहेत, पण ड्रग प्रत्येक पार्टमध्ये जाऊ नाही शकत, स्वतः ट्रॅव्हल करू शकत नाही. सो तो प्रोटीनला बाइंड होतो आणि प्रोटीन मग त्याला पूर्ण बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. बट आता हा एक ऍडव्हान्टेज झाला, बट ह्याचा डिसएडव्हान्टेज काय की ड्रग जो आहे तो प्रोटीन सोबत बाइंड होतो आणि तो इनॅक्टिव्हेट होतो. का? कारण की जर तो त्याच्या प्रोटीन सोबत बाइंड झाला तर तो त्याची ऍक्शन दाखवतच नाही, ज्याच्यामुळे काय होतं की आपल्या बॉडीमध्ये जो आहे त्याचा इफेक्ट भेटत नाही. थर्ड, इट डिक्रीजेस द एक्सक्रीशन ऑफ ड्रग. मी आधीच सांगितलं की प्रोटीन ड्रगचं कॉम्प्लेक्स फॉर्म झालं तर त्या ड्रगचं एक्सक्रीशन जे आहे ते डिक्रीज होणार आहे. बट फोर्थ पॉइंट, इट इन्क्रीजेस द हाफ लाईफ ऑफ द ड्रग.